लोकप्रिय योजनांच्या जाहिरातबाजीवरून वादंग सुरू आहे। योजनांच्या आडून महायुतीचा निवडणूक प्रचार सुरू आहे का, हा प्रश्न आता निर्माण होतोय। सरकारी तिजोरीतून निवडणूक प्रचाराचा आरोप लावण्यात आला। सरकारी योजनांच्या प्रचारात गैर काय असा सवाल भाजपने केलाय। लोकप्रिय योजनांच्या जाहिरातबाजीवरून वादंग निर्माण झाला। योजनांच्या आडून महायुतीचा निवडणूक प्रचार सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार करण्यात गैर काय असा सवाल भाजपने केलाय। पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट। महायुती सरकारनं लाडकी बहीण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण म्हणजेच लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारची ही योजना गेम चेंजर मानली जातीये। या योजनांवरील जाहिरातींवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। सरकार या जाहिरातींवर 270 कोटी रुपये खर्च करतंय। या योजनांच्या प्रचाराच्या निमित्तानं सरकार निवडणुकीचा प्रचार करत असल्याचा आरोप होतोय। आता हा 270 कोटी रुपयाचा जो खर्च आहे हा फक्त लाडली बहीण यांच्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करणार आहे, एका योजनेसाठी। तर राज्य सरकारने या पद्धतीच्या जाहिरातींवर किती खर्च केलेला आहे हा लोकांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे। सरकारमधील नेत्यांनी स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीतल्या पैशांचा वापर करणं चुकीचं असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलाय। ही शासकीय योजनांची विशेष प्रसिद्धी मोहीम आहे असं दिसत नाही, तर उलट ही निवडणुकीची प्रसिद्धी मोहीम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आपला स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरी वापरण्याचा एक कार्यक्रम या सरकारने हातात घेतलेला दिसतोय। भाजपनं मात्र जाहिरातबाजीचं समर्थन केलंय। जनतेपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचवण्यात गैर काय असा प्रतिसवाल भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केला। 50,000 कोटी जवळपास खर्च होतील, जे काही मला फार कमी जास्त आकडा होईल, पण एवढ्या मोठ्या योजनेचा जर तुम्ही त्या व्यक्तीला जो लाभार्थी आहे तिथपर्यंत आपण पोहोचणार नाही तर मला वाटतं त्या योजनेला न्याय न दिला असं होतो। आणि म्हणून मला वाटतं काही जाहिराती कराव्या लागतात, पण पहिलं तर हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बघून घ्या तुमच्या काळामध्ये जाहिरातीवर खर्च किती झाला। कल्याणकारी योजनांच्या आडून सरकारच्या प्रचारकी तंत्रावर विरोधकांनी बोट ठेवलंय। लाडकी बहीण योजनेवर काही बोलता येत नाही, पण सरकारनं सुरू केलेल्या जाहिरातबाजीवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत। विनोद राठोडसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।